प्रिय श्रोते हो, विकास बलवंत शुक्लचा नमस्कार. आपण ऐकत आहात क्रांतिरत्न या महाग्रंथाचं ध्वनिरूप रूपांतरण. या ग्रंथाची मूळ संकल्पना सौभाग्यवती प्रेरणा राजेश खवले यांची असून श्रीयुत राजेश खवले, श्रीयुत विश्वनाथ शेगावकर, श्रीयुत प्रकाश अंधारे, श्रीयुत अशोक गेडाम, श्रीयुत विजय लोखंडे, श्रीयुत राहुल तायडे, श्रीयुत अतुल दोड, श्रीयुत प्रताप वाघमारे, श्रीयुत विनय गोसावी या निर्मिती मंडळाची ही निर्मिती आहे. या ग्रंथाच्या मुख्य संपादिका आहेत डॉक्टर सौभाग्यवती पुष्पाताई तायडे. सहसंपादक आहेत डॉक्टर सतीश पावडे, डॉक्टर दीपक सूर्यवंशी, डॉक्टर चंद्रकांत सरदार, श्रीयुत सतीश जामोदकर आणि श्रीयुत प्रकाश अंधारे यांनी प्रस्तुत महाग्रंथाचं संपादन केलं आहे. आज आपण ऐकणार आहोत मानवांचा धर्म एक, महात्मा फुले यांनी अखंडातून दिलेली शिकवण. हा लेख लिहिला आहे ॲडव्होकेट मांधाता दत्तात्रय झोडगे यांनी. लेखकाचा परिचय. ॲडव्होकेट मांधाता दत्तात्रय झोडगे यांचं शिक्षण झालंय BA ऑनर्स, LLB आणि LLM. यांचा जन्म 27 मे 1953 रोजी झाला. पुणे परिसरातील मुंडगा हे त्यांचं जन्मगाव. LLM नंतर सरकारी अभियोक्ता, न्यायाधीश वर्ग 1 आणि उपधर्मादाय आयुक्त या पदांवर त्यांनी नोकरी केली. आता ते वकील म्हणून काम करीत आहेत. त्यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या साहित्यावर विश्लेषण आणि विवेचनपर विपुल असं लेखन केलं आहे. अखंड निरूपण यावर त्यांचे विशेष लेखन आहे. अनेक वृत्तपत्र आणि नियतकालिकांमधून त्यांचं लेखन प्रसिद्ध झालं आहे. सावित्रीबाई फुले यांच्या चरित्र लेखिका फुलवंताबाई झोडगे आणि गाव गाडाकार द.स. झोडगे यांचे ते चिरंजीव आहेत. जागृत गावकरी याचे सुद्धा ते संपादक होते. त्यांच्या वडिलांनी म्हणजे द.स. झोडगे यांनी सुरू केलेल्या गावगाडा या मासिकाचे सहसंपादक म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. सन 1978 पासून ते आज तागायत ते लिखाण करत आहेत. प्रस्तुत लेखात त्यांनी अखंडामधून महात्मा फुले यांनी जी शिकवण समाजाला दिली त्याचं विवेचन केलं आहे. तर ऐकूया मानवांचा धर्म एक, महात्मा फुले यांनी अखंडातून दिलेली शिकवण. आर्यांची थोतांडे. प्राणीमात्रा सोयी सुख करण्यास, निर्मी पर्जन्यास नद्यांसह, त्यांचे सर्व पाणी वेगाने वाहती. आर्ये कुरापती तीर्थे केली, दाढी डोई वेण्या मूढ भादरीती, भट करिताती द्रव्य लूट. आर्यांनी कल्पिली थोतांडे ही सारी, दगे सर्वतोपरी ज्योती म्हणे. आता या अखंडामध्ये ज्योतिरावांनी आपल्याला काय शिकवण दिली आहे ती पाहूया. ज्योतिबांनी मानवाच्या सुखाची एक स्वतंत्र व्याख्या केली. ज्योतिबा म्हणतात, सुख म्हणजे तरी काय? आणि त्याचं उत्तर म्हणजे जगणं हेच तर खरं सुख आहे. जगण्यासाठी शरीरात चेतना असावी लागते आणि त्यासाठी इंधन म्हणून स्वच्छ पाणी, अन्न हे घ्यावंच लागतं. मानवांचा जन्म मुळी नैसर्गिक प्रक्रियेतून होतो आणि जन्मतः मानवाला निसर्गाने देऊ केलेले मूलभूत हक्क मिळतात. पर्जन्याची निर्मिती म्हणजेच पाऊस पडणं आणि त्याच्या पाण्याने भूमी धुवून निघणं आणि ते पाणी उंचावरून येताना डोंगर दऱ्यातून खळखळ करत वाहत येणं, पर्वतातील खाचखळगी पार करत मैदानातून वाहू लागणं, असं निसर्गतःच घडतं आणि या नद्या जीवनवाहिनी, जीवनदायिनी बनतात. पाऊस पडणं, त्याचं पाणी वेगाने वाहत जाऊन पुढे वेगवेगळ्या नद्यात मिसळून जाऊन समुद्रात पोहोचणं यासारख्या बाबी या भौगोलिक रचनेवर अवलंबून आहेत. ज्योतिबा म्हणतात, मानवाच्या सुखासाठी पाणी आवश्यक आहे
आणि ते पाणी तर निसर्गाने म्हणजे निर्मिकाने निर्माण केलं आहे, पण त्याचा योग्य वापर आणि विनियोग करणं हे मानवाच्या हातात आहे. मान्सून पावसावर भारतीय उपखंडातील लोकांचं जीवन अवलंबून आहे आणि आता तर दिवसेंदिवस पावसाचं पडणं अनिश्चित झालेलं आहे. ज्योतिबा म्हणतात त्याची कारणं उघड आहेत. ती म्हणजे वैचारिक आणि बौद्धिक गुलामीमुळे बहुजनांची पाण्याच्या प्रश्नावर विचार करण्याची शक्ती खुंटली आहे आणि म्हणून पाण्याच्या समस्येवर शास्त्रीय उपाय करता येईल का याचा अभ्यास करण्याऐवजी बहुजन अतार्किक गोष्टींमध्ये वेळ घालवतात. महात्मा ज्योतिबा आर्य हा शब्द व्यापक अर्थाने वापरतात. इराण म्हणजे पूर्वीचा पर्शिया प्रदेश, इथले कॉकेशियन समूह गटागटाने पूर्वेकडे आक्रमण करत भारतात आले. भारतातील हजारो वर्षांपासून सुसंस्कृत असलेल्या लोकांना या रानटी इराणी टोळ्या त्रास देत, त्यांच्या हत्या करत आणि पुढे संघटित राहून मूळ लोकांना कायमचं गुलाम करण्यासाठी त्यांच्यावर सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक आणि मानसिक गुलामगिरी लादून त्यांना अज्ञानात ठेवण्यासाठी योजना आखत, इतर समूहांना मूलभूत हक्कांपासून वंचित करत आणि त्याच्यासाठी इतर समूहाला शहाणं करणाऱ्या व्यक्तींना नष्ट करत, त्यांचे ग्रंथ दूषित करत, धूर्त आर्य म्हणजे तथाकथित धर्ममार्तंड, मग ते कोणत्याही धर्मातील असोत, ज्योतिबांनी त्यांना विरोध करून सांगितलं आहे की नदीचा उगम, दोन नद्या एकमेकांशी मिळणं, पाऊस, वादळं यांची शास्त्रीय कारणं लपवून ठेवून धूर्त आर्य दोन नद्या जिथे एकत्र मिळतात त्याला तीर्थ किंवा प्रयाग असं संबोधून त्यावर भाकडकथा तयार करतात. नंतर तथाकथित देवळं बांधण्यास इतर समूहांनाच भाग पाडतात आणि मग देवाचं भांडवल उभं करून तथाकथित काल्पनिक देवांची भीती घालून त्यांना नागवतात. महात्मा ज्योतिबांचं सामाजिक निरीक्षण प्रचंड होतं. तथाकथित तीर्थक्षेत्रांवर बहुजन समाजातील लोकांना आकर्षित करण्यासाठी प्रथम बनावट ग्रंथ आणि त्यातील कथांची रचना करून त्यांचा प्रसार करणं आणि बहुजनांना मूर्ख बनवून अशा नद्यांच्या काठावर आणि संगमावर मूढ म्हणजे मूर्ख आणि अज्ञानी असणाऱ्या तथाकथित विधींसाठी लोकांना मुंडन करायला लावणं, दाढी मिशा साफ करायला लावणं आणि हे करून पुन्हा द्रव्याची लयलूट करणं या बाबी मतलबी आर्य हजारो सालांपासून करत आलेले आहेत आणि आता तर त्यांचा पगडा इतका वाढला आहे की आर्येतर समूहाने आपलं सत्व त्यामुळे गमावलं आहे. आर्यांचं काल्पनिक विश्व, महात्मा ज्योतिबांनी धर्म ही कल्पनाच मान्य केलेली नव्हती. त्यांनी जो आर्य असं संबोधिला आहे त्याचा अर्थ काढला तर प्रत्येक समूहातील तसंच विविध तथाकथित धर्मातील आर्य असाच काढावा लागेल. थोडक्यात आर्य म्हणजे जो मानव समूह संघटित होऊन स्वतःच्या समूहाच्या कल्याणाकरता अगर स्वतःच्या समूहाकडे सत्ता आणि संपत्ती असावी यासाठी योजना आखतो आणि इतर समूहांची गळचेपी करतो, अगर नियोजनबद्धतेने दुसऱ्या समाजास डावलतो किंवा त्यांच्यावर मानसिक, राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक गुलामगिरी लादतो असा समूह होय. महात्मा ज्योतिबा म्हणतात या आर्यांच्या जवळ तथाकथित वर्णश्रेष्ठांच्या गोष्टी तसंच कल्पित आणि कपोलकल्पित कथा या पलीकडे काही सुद्धा नाही, परंतु मरणाचं भय दाखवून हा आर्य समूह दुसऱ्या समूहाला मूर्ख बनवण्यात आणि त्यावर स्वतःची पोळी भाजून घेण्यात वाकबगार झालेला आहे. महात्मा फुले सर्वांना इशारा देतात की सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिवर्तनासाठी डोळस नजरेने आणि बुद्धीने या आर्यांच्या चाली ओळखा, अन्यथा मानव म्हणून स्वतंत्र जगणं तुम्हाला जमणार नाही. प्रत्येक प्राणीमात्राचा तोंडवळा असलेल्या तथाकथित देवांच्या कल्पना असोत किंवा नदीकाठावरची देवळं असोत, या सर्वांवर गोड गोड बोलून सर्वतोपरी बहुजनांविरुद्ध दगे म्हणजे दगलबाजी करण्याचं आर्यांचं तंत्र आहे. ते ओळखा
आणि त्यापासून दूर राहा, असं महात्मा ज्योतिबांना म्हणायचं आहे. माथे तिलक मधुरवाणी, ये तो है दगाबाजी की निशानी, असंच या अखंडाचं सार आहे. आता पाहूया दुसरा अखंड, ज्याचं शीर्षक आहे जशी कर्म तशी फळ. जप अनुष्ठाने स्त्रिया मुले होती, दुजा का करीती मुलांसाठी. भट ब्राह्मणात बहु स्त्रिया वांझ, अनुष्ठानी बीज नाही का रे. अनुष्ठाना वीण विधवा मुले देती, मारुनी टाकीती सांदी कोणी. ज्याची जशी कर्मे तशी फळा येती, शिक्षा ती भोगीती ज्योती म्हणे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी सनातन तथा ब्राह्मण धर्मातील तथाकथित धर्मकृत्य करणाऱ्या व्यक्तींना आवाहन केलं आहे की त्यांनी जन्म आणि मृत्यू यांची सांगड निसर्गाबरोबर घालावी. अपत्य होणं अगर मुलं होण्यासाठी जैविक प्रक्रिया होणं आवश्यक असतं. कधीकधी स्त्रिया आणि पुरुष यांच्यामध्ये निसर्गतः दोष असतो. त्यामुळे काही दाम्पत्यांना मुलं होणं हे जितकं स्वाभाविक आहे, तितकंच काही दाम्पत्यांना मुलं न होणं हे सुद्धा स्वाभाविकच आहे. ज्योतिबा म्हणतात, आर्य तथा ब्राह्मण धर्मातील धर्मकृत्य करणारे जप आणि अनुष्ठानांनी स्त्रियांना मुलं होऊ शकतात असा दावा करतात. सामान्य जनतेला तथाकथित स्वर्ग नरकाच्या फेऱ्यात अडकवून, पूजा पोथीत अडकवून बुद्धीपेक्षा भावना श्रेष्ठ असं दुबळं बनवणारा पगडा समाज मनावर बिंबवतात. मूलनिवासी समाजातील दाम्पत्यांना मूलबाळ होत नसल्यास व्रताचरण आणि मंत्राने कार्यसिद्धी होईल असं सांगतात. एखाद्या स्त्रीला मुलगा न झाल्यास ती कशी नरकात जाते हे बिंबवून मुलगा होण्यासाठी कर्मकांड कसं करावं असं सांगतात आणि नादी लावून त्यांच्याकडून द्रव्य उकळतात. महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात, असे तथाकथित धर्मकृत्य करणारे, स्वतःला विद्वान म्हणवून घेणारे इतर साध्या मानवी समूहांना मूलमंत्र, तर तथाकथित विद्वानांच्या समूहातील माणसांना वैदिक मंत्र सांगतात असा दुजा भाव करतात. कारण समाजाबद्दल अतिस्वार्थीपणापोटी कोणताही आपलेपणाच त्यांच्यात नाही. महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात, तथाकथित ब्राह्मणी किंवा सनातन धर्मात दाम्पत्याने अगर स्त्रीने मुलास जन्म देणं हे आवश्यक मानलं गेलं आहे. मोक्ष मिळवण्यासाठी पुत्रजन्म अनिवार्य आहे असं हे भूदेव म्हणतात. ज्योतिबांनी अशा भूदेवांना स्पष्टपणे विचारलं आहे की तथाकथित भूदेव म्हणवून घेणाऱ्या समूहामध्ये सुद्धा वांझोट्या म्हणजे मुलं न होणाऱ्या स्त्रियांचं प्रमाण आहेच, आणि जर का मंत्रानेच मुलं होत असतील असा दावा हे तथाकथित मंत्रोपचार करणारे भूदेव करत असतील, तर त्यांनी याचा खुलासा करावा की मुलं होणं या कार्यसिद्धीसाठी अशा स्त्रियांना ते का मदत करत नाही. महात्मा फुलेंनी स्पष्ट केलं आहे की जप तप अगर अनुष्ठानांनी मुलं होत नाहीत, तर मुलांना जन्म देणं ही पूर्णपणे नैसर्गिक आणि जैविक प्रक्रिया आहे. आणि म्हणून ज्यांना अपत्य सुख हवं त्यांनी जप अनुष्ठान उतारा बुवाबाजी करणारे यांच्या नादी लागून आपली फसवणूक करून घेऊ नये, तर मुलं का होत नाहीत याची शास्त्रीय कारणं तपासून त्यातून येणारं सत्य शोधावं आणि ते स्वीकारावं. महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात, तथाकथित भूदेवांनी त्यांचा धर्म वेगळा आहे हे दाखवून देण्यासाठी तमाम स्त्रियांना आणि मूलनिवासी यांना वेगवेगळ्या बंधनात अडकवून ठेवलं. भूदेवांच्या स्त्रियांना पतिनिधनानंतर पुनर्विवाह करण्यास बंदी केली. विधवेने पुनर्विवाह केला तर ती नरकात जाईल आणि पुढे ती चेटकीण होईल अशी भीती घातली. मग अनुष्ठान जप आणि मंत्रोपचाराशिवाय जर या अशा विधवा अपत्यांना जन्म देऊ शकतात, तर ज्योतिबा म्हणतात, हे मूलनिवासी लोकांनो, अनुष्ठानं जप कर्मकांड आदी गोष्टी खोट्या आहेत हे डोळे उघडून बघा आणि निसर्गाच्या किमयेवर विश्वास ठेवा. महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात, हे विद्वान,
ऐहिक सुखाच्या अभिलाषेपोटी इतके निर्दयी होतात की स्वतःच्या वंशात आणि कुटुंबात यांच्यामुळे जन्मलेल्या विधवांच्या अशा अपत्यांना हे अडचणीच्या जागी नेऊन जीवे मारून टाकतात. तेव्हा यांच्या खोट्या कर्मकांडांवर विश्वास ठेवून यांची घरं द्रव्याने भरावी का? महात्मा ज्योतिबा फुले यांचा विचार स्वतंत्र आहे, वेगळा आहे. कृती आणि कर्माबाबतचे ज्योतिबांचे विचार मूलतः मनुष्य प्राण्याच्या मूळ प्रेरणा आहेत. कर्म तसं फळ या वाक्यात हे महान तत्वज्ञान लपलं आहे. महात्मा ज्योतिबांनी तथाकथित भूदेवांना त्यांच्या कर्माची फळं त्यांनाच भोगावी लागतील असं सांगून मूलनिवासी क्षत्रियांना तुम्ही जितके अज्ञानात ठेवाल तेवढंच तुमचं नुकसान होईल आणि त्यापासून येणाऱ्या संकटांनी तुम्ही हवालदिल होऊन जाल असं स्पष्ट केलं आहे. ज्योतिबा म्हणतात, तुम्ही मनाने आणि शरीराने सुदृढ असाल तर तुमची कर्म सुद्धा चांगलीच राहतील आणि जो चांगली कर्म करतो त्याला निसर्गाची साथ मिळते आणि तो सुखी होतो. मनुष्य प्राण्याने आपल्या कर्मावर विश्वास ठेवावा. शोधक बुद्धी, कठोर परिश्रम हाच आनंदाचा ठेवा आहे आणि म्हणून जप, अनुष्ठानं अशा खोट्या गोष्टींच्या मागे लागू नका. पुढच्या अखंडाचं शीर्षक आहे विद्या हेच खरं धन. या अखंडात ज्योतिबा म्हणतात, दरिद्री मुलांनी विद्येस शिकावे, भिक्षान्न मागावे पोटापुरते. विद्वान वृद्धांनी विद्यादान द्यावे, भिक्षेकरी व्हावे गावामध्ये. स्त्री पुरुषांसाठी शाळा त्या चालाव्या, विद्या शिकवाव्या भेद नाही. स्वहितासाठी खर्च जे करीती, अधोगती जाती ज्योती म्हणे. या अखंडात महात्मा ज्योतिबा फुले यांनी भिक्षा, भिक्षेकरी असे शब्द प्रयोग केले आहेत. भिक्षा म्हणजे भीक, याचना. भिक्षावळ म्हणजे भिक्षा मागून मिळवलेलं अन्न. भिक्षुक या शब्दाचा अर्थ भटजी, धर्मकृत्य चालवणारा ब्राह्मण. आणि ज्यावेळी तथाकथित उपनयन विधीतून पांढरा पदर असलेला दोरा म्हणजे जानवं घातलेला ब्राह्मण धर्मातील मुलगा ज्यावेळी भिक्षा मागतो त्याला माधुकरी असं संबोधलं जातं. या अखंडात ज्योतिबा फुल्यांनी क्षत्रियांची म्हणजेच मूलनिवासी यांच्या मुलांनी शिक्षण घ्यावं आणि त्यासाठी वेळ पडल्यास पोटापुरती मदत समाजाकडून घ्यावी असं स्पष्ट केलेलं आहे. आजही भारतातील ग्रामीण आणि शहरी भागातही मुलांमध्ये शाळा सोडण्याचं फार मोठं प्रमाण आहे. आई वडिलांची पोट भरण्यासाठीची अगतिकता, त्यांच्यामध्ये असलेलं अज्ञान आणि आर्य ब्राह्मण धर्माचे तथाकथित शैक्षणिक अधिकारी आणि मूलनिवासी समाजातील सत्ताधारी यांनी शिक्षण व्यवस्था जटिल केलेली आहे. मूलनिवासी शहर आणि ग्रामीण भागातील मुलामुलींमध्ये शिक्षणाने तुमच्या रोजगाराचं नुकसान होईल आणि तुम्हाला आरक्षणामुळे नोकऱ्या मिळणार नाहीत अशी खोटी अफवा पसरवून त्यांच्यामध्ये न्यूनगंड निर्माण करण्याची व्यवस्था तथाकथित प्रथम वर्गाने अगदी उत्तम रीतीने केली आहे. त्यात ते वाकबगार आहेत. हजारो वर्षांपासून तथाकथित पुराणं, पोथ्या, खोट्या नाट्या गोष्टी आणि बनावट साहित्याच्या आधारे ब्राह्मण धर्मनिष्ठ आपलं वर्चस्व टिकवून आहेत आणि म्हणून ज्योतिबा म्हणतात, ब्राह्मणांचं वर्चस्व त्यांच्या ज्ञानामुळे नाही तर त्यांनी समाजात पसरवलेल्या अज्ञानामुळे आहे. शिक्षणाने अज्ञान दूर होतं, मात्र शिक्षण हे तथाकथित पुराणं, उतारे, बनावट मंत्रतंत्र वाचण्यासाठी घेऊ नका, तर अशा साहित्याचा बिमोड करण्यासाठी घ्या असं महात्मा फुले म्हणतात. प्रत्येक मनुष्यास सामाजिक दायित्व असतं. आपल्याकडे वय वर्ष 60 झाल्यावर सिनियर सिटीझन ही पदवी मिळते. नाना तऱ्हेच्या सवलती मिळवण्यासाठी वय वर्ष 60 पूर्ण होण्याची बरीच मंडळी वाट पाहत असतात. शासकीय सामान्य नोकरांना वय वर्ष 58 नंतर तर त्यातील अधिकारी 60 वर्षे पूर्ण झाल्याने सेवानिवृत्त वेतन मिळवतात. शासकीय नोकरी करताना एक तऱ्हेची बेफिकिरी त्यांना आलेली असते आणि मग ही वयस्कर मंडळी वेळ कसा घालवावा या चिंतेत असतात. काही जण भल्या पहाटे बागात जातात,
समवयस्क मंडळींबरोबर हसण्याचा व्यायाम करतात, जागतिक गोष्टींवर निष्फळ चर्चा करून नंतर पुन्हा हिरवट विचार सुद्धा करतात. असंघटित क्षेत्रातील वृद्ध मात्र मरे तोपर्यंत कष्टच करत असतो. फार तर विविध धर्मातील वृद्ध त्यांच्या त्यांच्या देवळात किंवा प्रार्थना स्थळांमध्ये जाऊन मनुष्यकल्पित देवांचा धावा करतात आणि स्वतःची मानसिक भूक, मरणाची भीती यांचा मुकाबला करतात. महात्मा ज्योतिबांनी अशा मंडळींना आवाहन केलं आहे की त्यांनी आपल्या अनुभवाचा साठा आणि ज्ञान सामान्य ग्रामीण भागातील लोकांपर्यंत पोहोचवावं आणि तिथल्या मुलामुलींना विद्यादान द्यावं. म्हणजे गावोगावी जाऊन लोकांमध्ये जागृती करावी. मुलांना रोजगारास लावू नका, तर त्यांना शिकू द्या असं सांगावं. कारण समाजामध्ये जागृती करताना होणारा आनंद अविस्मरणीय असतो. ज्याला जरूर आहे त्याला ज्ञानी करून सोडणं हाच तर खरा ज्ञानाचा उपयोग आहे. आपल्या देशात आधुनिक शिक्षणाचा पाया इंग्रजांनी घातला. ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून काही इंग्रज भारतात आले. इंग्रजांनी इथल्या व्यापारी वर्गाबरोबरच श्रमिकांबरोबरही व्यवहार सुरू केले. देवाणघेवाण करण्यासाठी मध्यवर्ती ठिकाण हवं. त्यासाठी त्यांनी त्यावेळची व्यापारी शहरं म्हणजे सुरत, कोलकाता, मद्रास इथे वखारी बांधल्या. या वखारी म्हणजे छोटा भुईकोट किल्लाच होय. इंग्रजांनी अशा वखारीतील अंतर्गत बाजूस इंग्रज कायदे, तर त्याच्या बाहेर भारतातील विविध धर्मांचे व्यक्तिगत कायदे राबवले. इंग्रजांच्या सामाजिक उदारीकरणाचा प्रभाव मुंबई परिसरात म्हणजेच मराठी मुलखात फार मोठा पडला. इंग्रजी शिक्षण घेण्यासाठी भेदभाव किंवा बंदी नव्हती. तेव्हा देशात दोनच वर्गसमूह होते. एक म्हणजे ब्राह्मण म्हणजेच प्रथम वर्ग, तर दुसरा शूद्र म्हणजे इतर सर्व जाती जमाती आणि अन्य धर्मातील लोकांचा समूह. ब्राह्मण धर्माप्रमाणे 4 वेद हेच ज्ञान आणि हाच अभ्यास होता आणि त्याच्या अनुषंगाने असणारे श्रुती, स्मृती, उपनिषद, पुराण यामध्ये सारं शिक्षण आणि इतिहास, तत्वज्ञान हे सामावलेलं आहे असं ब्राह्मण धर्मीय प्रथम वर्गाचं मत होतं. ब्राह्मण धर्माप्रमाणे या धर्मातील शिक्षण घेण्याचा अधिकार प्रथम वर्ग समूहातील पुरुषांनाच फक्त होता, तर दुसरीकडे शूद्र वर्गाने फक्त पुराणातल्या कथा ऐकणं इतकाच त्यांना अधिकार होता. त्यांना शिक्षण घेण्यावर बंदी होती. मात्र इंग्रजांच्या या देशातल्या आगमनामुळे ब्राह्मण धर्माचे विचार कालबाह्य ठरू लागले. ज्योतिबा फुल्यांनी मूलनिवासी लोकांसाठी जगातली पहिली शाळा काढली आणि खऱ्या ज्ञानाचे दरवाजे सर्वांना खुले केले. ज्योतिबांनी पहिली मुलींची शाळा काढली. त्यामध्ये अधिक विद्यार्थिनी या प्रथम वर्गातल्याच होत्या. महात्मा फुले यांना शिक्षण घेण्यात भेदाभेद करणं मान्य नव्हतं. त्यांनी सर्वांनी म्हणजेच ब्राह्मण धर्मीयांनी सुद्धा ज्ञान घ्यावं असा आग्रह धरला. असंही एखाद्या मोठ्या समूहास ज्ञानी करून सोडणं सोपं काम नाही. म्हणून त्यांनी ज्ञानसंपन्न लोकांना खऱ्या दानाची कल्पना सांगून अशा 40 वय झालेल्या लोकांनी सामाजिक कर्तव्य पार पाडण्यासाठी घरोघरी जाऊन अज्ञानी लोकांना शिक्षित करावं अशी विनंती केली आहे. स्वतःकरिता काल्पनिक थोतांडांवर आधारित केलेला खर्च म्हणजे पुन्हा अंधकारात जाणं आहे असा इशारा महात्मा ज्योतिबांनी या अखंडात दिला आहे. स्वतःकरता खर्च करू नका या वाक्यात मोठा अर्थ भरलेला आहे. ब्राह्मण धर्मीय इतरांना पूजा अर्चा करायला लावतात, खोट्या भविष्याची भीती घालतात आणि भूदेवांना संतुष्ट करा असं तथाकथित धर्माच्या देवाच्या गप्पा मारून मूलनिवासी यांच्या श्रमाचा पैसा लुटतात. ब्राह्मण धर्मीय त्यांच्या धर्माचा प्रभाव पाडण्यासाठी कपोलकल्पित गोष्टी सांगतात आणि पुराण हाच इतिहास आहे, हेच ज्ञान आहे, त्याचं फक्त श्रवण करा असं सांगून इतर वर्गास अज्ञानातच ठेवण्याच्या योजना आखून त्यांची अंमलबजावणी करतात. त्या कारणामुळेच आजही ब्राह्मण धर्मीय संख्येने थोडे असूनही राजकीय, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात
आघाडीवर आहेत. महात्मा ज्योतिबा सांगत आहेत की तथाकथित पूजा, अर्चा, मंदिरं आणि त्यातील मनुष्य निर्मित देवांच्या कल्पनांवर खर्च करून कोणतंही खरं समाधान, सुख किंवा आनंद मिळणार नाही. म्हणून आपल्या कमाईच्या उत्पन्नातील खर्च त्यावर करू नका, कारण त्या खर्चावर तथाकथित पूजा अर्चा करणारेच मौज मजा करतात आणि तुमच्या पैशावर जगणारी ही मंडळी तुमच्याच पैशाने तुम्हालाच अज्ञानात ठेवण्याच्या योजना पार पाडून तुमचाच नाश करत आहेत आणि त्यातून तुम्ही अधोगतीला जाणं हा एकमेव पर्याय स्वतःकडे ठेवत आहात. ज्योतिबांनी विनंती केली आहे की तुमच्या श्रमाचा पैसा शाळा काढण्यासाठी, बहुजनांना ज्ञानी बनवण्यासाठी खर्च करा आणि मग पहा, त्यातून मिळणाऱ्या आनंदाची बरोबरी इतर कोणतीही बाब करू शकत नाही आणि हेच खरं दान आहे. पुढच्या अखंडाचं शीर्षक आहे मानवांचा धर्म एक, बुद्धीचे सामर्थ्य सुखासाठी. मुळी बुद्धी नाही पशु पक्षादिका, त्याजमध्ये हाका वेदवक्त्या. ख्रिस्त महम्मद मांग ब्राह्मणासी, धरावे पोटाशी बंधुपरी. मानव भावंडे सर्व एक सहा, त्याजमध्ये आहा तुम्ही सर्व. बुद्धी सामर्थ्याने सुख घ्यावे, दीनास पाळावे ज्योती म्हणे. या अखंडातून महात्मा ज्योतिबा फुले यांनी वेदवक्त्या म्हणजेच आर्य किंवा ब्राह्मण धर्मीयांनी इतरांना पशुतुल्य करून स्वतःच्या नियंत्रणाखाली ठेवलेलं आहे याची आठवण करून दिली आहे. पशुपक्ष्यांना बुद्धी नसते, म्हणजे त्यांना विचार करण्याची शक्ती नसते. पशु म्हणजे जनावरांना, पक्ष्यांना भय, तहान, भूक आणि मैथून इतकेच मर्यादित विचार असतात. त्यांचं भय स्वतःचं संरक्षण करण्यापुरतं असतं. त्यांना विचारशक्ती नसल्यामुळे त्यांचं जीवन भयावह आणि असुरक्षित असतं. महात्मा ज्योतिबा म्हणतात, आर्य धर्मीयांनी इतरांना ज्ञान घेण्यापासून वंचित केलं आहे. ब्राह्मण धर्मीयांचं ज्ञान त्यांच्या वेदांपुरतं सीमित आहे. वेदामध्ये ब्राह्मण धर्मीयांनी खुबीने फेरफार करून त्यातील नियमांनी इतरांना बांधून ठेवून इतरांचा धर्म म्हणजे ब्राह्मण धर्मीयांची सेवा करणं हाच आहे असं निक्षून सांगितलेलं आहे. आर्य तथा ब्राह्मण धर्मीयांनी इतरांनी पशुचं जीवन जगावं अशी योजना त्यांच्या तथाकथित ग्रंथात लिहून ठेवली आहे. महात्मा ज्योतिबा म्हणतात, तुम्हाला अज्ञानात ठेवणं आणि तुमच्या विचारशक्ती खुंटवणं या दोन्ही बाबी ब्राह्मण धर्मीयांनी केल्या असल्यामुळे तुमचं जीवन पशुपक्ष्यांप्रमाणे विचारहीन झालं आहे. त्यामुळे आर्य तथा ब्राह्मण धर्मीयांना तुम्हाला गुराढोरांप्रमाणे हाकणं म्हणजे तुमच्याकडून त्यांची सेवा धर्माची कामं करवून घेणं सुलभ आणि सोपं झालेलं आहे. आर्य तथा ब्राह्मण धर्मीयांनी दुसऱ्यांवर सत्ता गाजवण्यासाठी निरनिराळ्या कपोलकल्पित ग्रंथांची रचना केली असली तरी आणि हजारो वर्षांपासून बहुजनांना गुलामगिरीत ठेवण्यात ते यशस्वी झाले असले तरीही त्यांना माफ करावं आणि त्यांना प्रेमाने जवळ घ्यावं अशी सूचना महात्मा ज्योतिबांनी आपणा सर्वांना केलेली आहे. महात्मा ज्योतिबांनी 4 वेगवेगळ्या धर्मांचे संदर्भ दिलेले आहेत. त्यापैकी ख्रिश्चन आणि मुसलमान हे तर धर्म आहेतच, पण या शब्दांबरोबरच त्यांनी मांग आणि ब्राह्मण या शब्दांची योजनाही केलेली आहे. मांग हा शब्द तमाम ब्राह्मणेतरांसाठी वापरला आहे, तर ब्राह्मण हा शब्द ब्राह्मण धर्मीयांसाठी वापरलेला आहे. महात्मा ज्योतिबांच्या मते इथल्या मूल निवासी यांचा ब्राह्मण धर्माशी काही एक संबंध नाही, कारण इथले एतद्देशीय यांची संस्कृती आणि देवाबद्दलच्या धारणा या पूर्णपणे ब्राह्मण धर्मीयांपेक्षा वेगळ्या आहेत. महात्मा ज्योतिबा म्हणतात, जगामध्ये एकच जात आहे आणि ती म्हणजे मनुष्य जात, आणि म्हणून कोणताही धर्म किंवा तत्वज्ञान माणसांमध्ये भेद करू शकत नाही, कारण प्रत्येक मनुष्य प्राण्याची रचना सारखीच असते. फक्त तिथल्या भौगोलिक परिस्थितीमुळे त्याच्या त्वचेचा रंग, शरीराची ठेवण यामध्ये वेगवेगळेपणा दिसतो.
मात्र हे सर्व मनुष्य प्राणी एकमेकांचे बंधूच आहेत. प्रेमाने निर्मिती होते तर क्रोधाने विनाश होतो, असं सांगून महात्मा फुल्यांनी प्रेमाने राहा असा उपदेश आपल्या सर्वांना केलेला आहे. जगातील सर्व मानव एकाच मनुष्य जातीचे आहेत आणि त्यामध्ये तुम्ही आम्ही अशा सर्व जणांचा समावेश आहे, अगदी ब्राह्मण धर्मीयांचा सुद्धा. मानवांमध्ये वेगवेगळ्या धर्मानुसार वर्गानुसार भेद करणं या अनैसर्गिक गोष्टी आहेत. महात्मा ज्योतिबा म्हणतात, जगातील सर्व धर्म माणसावर तो या धर्माचा तो त्या धर्माचा असे शिक्के मारतात. तथापि जन्माला येताना आणि मरताना कोणतीही व्यक्ती कोणत्याही धर्माची नसते. म्हणजेच धर्म ही एक काल्पनिक बाब आहे, हे सत्य आहे. आणि मग एकदा धर्माचं अस्तित्व काल्पनिक आहे असं मान्य केल्यावर धर्मासाठी लढाया करणं हा विचार आपोआपच नाहीसा होईल. ज्योतिबा म्हणतात, तथाकथित धर्मकारणांवर खूप मोठा रक्तपात झालेला आहे. तर भारतामध्ये संख्येने थोड्या असलेल्या ब्राह्मण धर्मीयांनी तथाकथित धर्माच्या नावाखाली कोट्यावधींच्या समूहास बुद्धिहीन केलेलं आहे. यावर महात्मा फुल्यांनी असा उपाय सुचवला आहे की आपण जगातील तमाम मनुष्य प्राणी एकमेकांची भावंड आहोत असा विचार प्रथम तुमच्या मनात रुजवावा आणि मग तुमच्यातील धार्मिक अहंकार आपोआपच गळून पडेल. बुद्धीचं सामर्थ्य फार मोठं आहे. तर्कसंगत विचार करणं आणि सत्याचा शोध घेणं हेच मानवाचं खरं काम आहे. इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून ते आज तागायत 21व्या शतकापर्यंत मानवानी निरनिराळे शोध लावून मानवाचं जीवन सुखी करण्याचं सातत्याने प्रयत्न केलेले आहेत आणि करत आहे. निसर्गातील रहस्य शोधून त्याचा उपयोग मनुष्यांचं जीवन सुखी कसं होईल यासाठी शास्त्रीय बाबींशी पडताळून पाहण्यात आल्या आहेत. त्यामध्ये जगाच्या सर्व भागातील लोकांचा सहभाग होता आणि आहे. महात्मा ज्योतिबा म्हणतात, जगामध्ये विज्ञानाने नवनिर्मिती दिली. याचबरोबर काही समूहांनी इतरांवर सत्ता गाजवण्यासाठी विज्ञानशास्त्राचा उपयोग विनाशासाठी केला आणि करत आहेत. महात्मा ज्योतिबा म्हणतात, बुद्धी सामर्थ्याने या विनाशकारी विचारांना तुम्हाला थोपवता येईल आणि त्यामुळे तुम्ही इतरांना सुख देऊ शकाल. दीन झालेल्या व्यक्तीला म्हणजेच दिशाहीन व्यक्तीला आधार देऊ शकाल. यासाठी त्यांनी जो अखंड रचला आहे तो असा आहे: निर्मळ निर्दोषी निव्वळ विचारी, सदा सत्याचारी प्रपंचात, सूर्यापरी सत्य प्रकाशा पेरितो, शांती सर्वा देतो चंद्र जैसा, होई ना भूदेव जती मारवाडी, मानवा न पीडी सर्पवत. अशा सज्जनास मानव म्हणावे, त्याचे गुण गावे ज्योती म्हणे. मानवी स्त्री पुरुषांनी कसं असावं तर निर्मळ आणि निर्दोषी. निर्मळ म्हणजे स्वच्छ मनाचा, शरीराने आणि विचाराने. निर्मळ मन हा तर सुखाचा ठेवा आहे आणि स्वच्छ शरीर आरोग्य चांगलं ठेवतो. सुदृढ शरीर मनाची ताकद वाढवतं. ज्योतिबा म्हणतात, शरीर आणि मनाच्या आरोग्याचा एकमेकांशी संबंध आहे. शरीर सुदृढ असल्याने मन दुबळं राहत नाही तर विचारी बनतं आणि मन सुदृढ असेल तर विचारशक्ती वाढते आणि सत्य असत्याची पारख करण्यास सहाय्य करते. ज्योतिबा म्हणतात, सुखी प्रपंचाची गुरुकिल्ली म्हणजे सदाचरण. म्हणजे असं आचरण मनुष्याने करावं त्यास सत्याचंच पाठबळ असेल. सत्य लपून राहत नाही. कोंबड्याला टोपलीखाली कितीही लपवलं तरी तो आरवल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा सत्य म्हणजे ज्यास प्रमाणित करता येतं त्याचाच स्वीकार करावा. प्रपंच शब्द ज्योतिबांनी मर्यादित अर्थाने वापरलेला नाही. ज्योतिबांच्या मते प्रपंच हा तमाम जगातील आर्थिक साधनांचा आणि त्याचं समान वाटप करण्याच्या अर्थकारणाशी निगडीत आहे. महात्मा ज्योतिबांनी सज्जन माणसाची व्याख्या अगदी सुरेख केली आहे. ज्योतिबा म्हणतात, जो मनुष्य, संपूर्ण जग, त्यातील मानव
पशु पक्षी वनवासी यांना विचारात घेऊन प्रपंच करतो, ज्याच्या वाचेमध्ये वर्तनात आणि विचारात सूर्यप्रकाशा इतकं सत्य आहे आणि चंद्रप्रकाशासारखी शांती आहे, तो असा सत्यप्रकाश आणि शांती सर्वांना देऊन त्यांना आनंदी आणि समाधानी करतो. तसंच भूदेव म्हणजेच पिळवणूक करणारे न होण्याची इच्छा धरतो आणि कोणासही पीडत नाही, अशा मनुष्यास सज्जन म्हणावं. ज्योतिबा म्हणतात, अशा मानवाचे गुण गात राहावे. अशा रीतीने आपल्या आखंडांमधून अतिशय मौलिक विचार महात्मा ज्योतिबांनी आपल्याला सांगितलेले आहेत.